मध्ये त्या T36, 37 आणि 53 आणि 54च्या रहिवाशांचं पुनर्वसन होणार आहे। नमस्कार, मी मंगेश म्हात्रे, बहुजन शक्ती न्यूजच्या लेटेस्ट अपडेट मध्ये तुमचं स्वागत करतो। सॅन प्रतीक्षा नगर मधील T36, 37 आणि T53 आणि 54 या इमारतीतील रहिवाशांचं पुनर्वसन कुठे होणार हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता। रहिवाशांकडून या 4 इमारतींच्या पुनर्वसनाच्या संदर्भात अनेक पाठपुरावा झाला। अखेर महाराष्ट्र उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी या 4 इमारतींचं पुनर्वसन प्रतीक्षानगर मध्ये होणारच आहे असं प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलं। प्रतीक्षानगर मध्ये पुनर्वसन कोणत्या ठिकाणी होणार, आपण आज त्या ठिकाणी आहे जिथे येणाऱ्या काळामध्ये T36, 37 आणि 53 आणि 54 या 4 इमारतींचं पुनर्वसन होणार आहे। आपण आज आहोत प्रतीक्षानगर मध्ये D लाईन मध्ये। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता हा पूर्ण परिसर। या D लाईन मधील सर्व रहिवाशांचं पुनर्वसन झाल्यानंतर या जागेवर 22 मजल्याच्या 4 इमारती बांधण्यात येणार आहे। 22 मध्ये त्या T36, 37 आणि 53 आणि 54च्या रहिवाशांचं पुनर्वसन होणार आहे। प्रतीक्षानगर मध्ये हे पुनर्वसन होत असल्यामुळे नागरिकांना आनंद आहे। मात्र दुसरीकडे त्याच्या सिद्धतेनुसार रहिवाशांना घर वाटप होणार आहे असं म्हाडाने प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे या पात्रतेच्या सिद्धतेनुसार रहिवाशांना घर मिळणार असल्यामुळे एक ती नाराजी रहिवाशांमध्ये आहेत। मात्र प्रतीक्षानगर मध्ये रहिवाशांचं पुनर्वसन होतं याचाही आनंद रहिवाशांमध्ये आहे। म्हाडा आणि इतर लेटेस्ट अपडेटसाठी पाहत राहा बहुजन शक्ती न्यूज। मंगेश म्हात्रे, मुंबई।